नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फास्टिंग शुगर, पोस्टप्रँडियल शुगर आणि HbA1c ह्यातला नेमका फरक काय. बरेच पेशंटला ही शंका असते, तर आपण तो जरा फरक इन डिटेल समजून घेऊया. आपल्या शुगरचा रिपोर्ट 120 आहे, 180 आहे की HbA1c 7 आहे, ह्याचा नेमका अर्थ काय हे थोडंसं आपण समजून घेऊया. फास्टिंग शुगर, पोस्टप्रँडियल शुगर, HbA1c हे तिन्ही एकच सांगत नाहीत. ते आपल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इंडिकेट करतात. तर आपण थोडक्यात समजून घ्या. फास्टिंग शुगर, फास्टिंग ब्लड शुगर म्हणजेच काय की रात्री उपाशी राहिल्यानंतर साधारणतः 8 तासाच्या उपवासानंतर सकाळी रक्तातली साखर तपासली जाते किंवा ग्लुकोज तपासलं जातं, त्याला फास्टिंग शुगर म्हणतात. म्हणजे खाल्लेल्या 8 तासानंतर शुगर चेक केली जाते. यातून आपल्याला त्यावेळेच्या उपाशी अवस्थेतील रक्ताची साखरेची पातळी समजते. म्हणजे ही शुगर ही त्या क्षणाची आपला स्नॅपशॉट आहे, त्या क्षणाची आणि 8 तास फास्टिंगची. नंतर दुसरं आलं, याला फास्टिंग शुगर म्हणतात. दुसरं आलं की पोस्ट मील शुगर किंवा पोस्टप्रँडियल शुगर, यालाच पोस्ट मील शुगर. म्हणजेच ही जेवल्यानंतर रक्तातली साखर किती वाढते हे पाहण्यासाठी तपासणी केली जाते. साधारणतः जेवण सुरू केल्यापासून 2 तासानंतर ही तपासणी केली जाते. म्हणजे आपण जेवण सुरू केलं की घड्याळात बघायचं. समजा आपण 11 वाजता जेवण सुरू केलं तर 1 वाजता आपल्याला ब्लडचं सॅम्पल द्यावं लागतं. यातून शरीर जेवल्यानंतर आलेल्या ग्लुकोजला कसं हाताळते याची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे खाल्ल्यानंतर जी रक्तातली साखर कमी जास्त होते याला आपलं शरीर कसं हँडल करतं हे आपल्याला सांगतं. फास्टिंग शुगरमध्ये जेवणापूर्वीची स्थिती समजते. पोस्टप्रँडियल किंवा पोस्ट मील शुगरमध्ये जेवल्यानंतरची शुगर समजते. दुसरा एक मुद्दा ह्यात येतो की HbA1c ही जरा वेगळी तपासणी आहे. ही ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन नावाची तपासणी असते. यामध्ये साधारणतः मागील 2 ते 3 महिन्यातली सरासरी रक्तातली साखरेचा प्रमाणाचा अंदाज येतो. सरासरी असते, यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते. म्हणून आजची सकाळची चांगली, म्हणजे आज समजा आपण फास्टिंग केली ती चांगली आहे असं चांगली आली तर सगळं काय ठीक आहे असं समजू नका. एका दिवसाचा म्हणजे फास्टिंग PP हा आजचा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट जर चांगला आला तर सगळं शुगरचं चित्र व्यवस्थित आहे असं नाही. ह्याच्या मागची, नाण्याची मागची बाजू बघण्यासाठी आपल्याला HbA1c बघावं लागतं. हे HbA1c काहीतरी मागच्या 2 ते 3 महिन्यातील साखरेचा आपल्याला नियंत्रणाचा व्यापक अंदाज देतं. माझ्याकडे बरेच पेशंट्स असतात की ज्यांची फास्टिंग PP केली की नॉर्मल येते आणि HbA1c वाढलेलं असतं. तर मग डिटेल हिस्ट्री टेकिंग केल्यावर कळतं की पेशंट फक्त शुगर चेक करायच्या, फास्टिंग PP करायच्या 2 ते 3 दिवस आधी व्यवस्थित कडक पथ्य पाळणार, व्यायाम करणार, औषध व्यवस्थित घेणार, परत जैसे ती तैसे ती स्थिती, औषधही चुकवणार, पथ्यही पाळणार नाही, व्यायामही करणार नाही आणि मग त्यांचं फास्टिंग नॉर्मल येते 100, 110, 120, PP 160, 170 आणि HbA1c वाढलेलं असते 8, 9, 10. यासाठी डिटेल हिस्ट्री टेकिंग आणि काय खाताय, कधी चेक केलं, सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित माहिती घेऊनच रिपोर्ट्स ॲनालाइज करावे लागतात. नुसते रिपोर्ट बघून सगळं चांगलं आहे असं सांगणं तेवढ्यापुरतं किंवा एक कमी दर्जाचे कन्सल्टिंग असं समजूया. तर फास्टिंग हे उपाशी पोटीतली साखर समजतं. पोस्ट मील ही जेवल्यानंतरची साखर समजतं. HbA1c साधारणतः 2 ते 3 महिन्याच्या साखरेचा अंदाज करतं. मग ह्यातली सगळ्यात महत्त्वाची तपासणी कोणती असं तुम्ही विचाराल तर याचं खरं उत्तर आहे की ह्यात प्रत्येक तपासणीला आपापलं वेगळं महत्त्व आहे. यामध्ये डॉक्टर, रुग्णाचा इतिहास, वय, त्याचे इतर आजार, त्याची चालू असलेली औषधं, त्याच्या बाकीच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स, ह्या सगळ्यांचं मूल्यांकन करून औषधात बदल करणं, न करणं, त्याला पाहिजे ते आहाराचा, व्यायामाचा काय सल्ला देणं, हे सगळं गोष्ट आली. नुसतं रिपोर्ट बघून औषधं कमी केली, जास्त केली असं चालत नाही. यात आणखीन एक गोष्ट आहे की जर मागे सांगितल्याप्रमाणे फास्टिंग PP चांगली आहे पण HbA1c वाढलेला असेल तर तुमच्या आत्ताची शुगर चांगली पण मागच्या 2-3 महिन्याचा रिपोर्ट खराब आहे. म्हणून माझ्या दृष्टीनं किंवा मॉडर्न मेडिसिन आत्ता सध्याच्या दृष्टीनं फास्टिंग PP पेक्षाही HbA1cला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण ते मागचा तुमचा इतिहास सांगतं, दीर्घकालीन तुमचं शुगर कंट्रोल कसंही सांगतं आणि त्यानुसार तुमच्या अवयवावर होणारे परिणाम किंवा डायबेटिक कॉम्प्लिकेशन हे डिसाईड होत असतात. म्हणून ह्या तिन्ही रिपोर्ट्सचं
एक व्यवस्थित आकलन करून मग त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट घेणं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट, एक्झरसाईजचा सल्ला घेतला तर रिपोर्ट्स आपले पुढच्या वेळेस नक्की चांगली येतात. योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज असते. धन्यवाद.